नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की इंद्रा मालतीला ठणकावून सांगत असतो, तू जर राणीबद्दल वाटेल ते बोलणार असशील तर मीही मला जे वाटेल तेच बोलणार. चिकूच्या ॲक्सिडेंटसाठी आपण सगळे जबाबदार आहोत. बोल, आहे यावर तुझ्याकडे काही उत्तर? तेव्हा मालती काहीही न बोलता निघून जाते. इंद्रा आबांना म्हणतो, हे सगळं कितपत योग्य आहे? त्यावर आबा म्हणतात, होय इंद्रा, फक्त देवाला प्रार्थना करून चिकूच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, तर जेव्हा आपल्या घरात शांतता आणि आनंद नांदेल तेव्हाच तिला पण शांती मिळेल. आज चिकूची कमी भासतीये. ती असती तर तिने मालतीला समजावलं आणि हसवलं असतं. इकडे राणीला तो डबा ॲक्सिडेंटच्या जागेपासून खूप दूर विरुद्ध दिशेला पडलेला दिसतो. तेव्हा ती आणि गोट्या ह्याबद्दल पोलिसांना सांगायचं ठरवतात आणि पोलिसांकडे जाऊन राणी त्यांना सगळं नीट सविस्तर सांगते. पोलीस विचारतात, तुमचा कोणावर संशय आहे का? त्यावर राणी नाही म्हणते आणि पोलिसांना म्हणते की घातपात समजूनच या प्रकरणाचा तपास करा. तिकडे उर्मिला मालतीच्या रूममध्ये जाऊन तिला राणीविरुद्ध भडकवत असते. अहो आई, इंद्रा भाऊजी तुम्हाला असं कसं बोलू शकतात? तुम्हाला आरोपी ठरवायचा प्रयत्न करतायत ते. मला तर वाटत होतं की इंद्रा भाऊजींच्या तोंडून ती राणीच बोलते की काय, आणि खरंच त्या राणीनेच मुद्दाम अश्विनीताईंचा ॲक्सिडेंट घडवून आणला असेल तर. हे ऐकून मालती रागाने फणफणत म्हणते, त्या राणीला मी आता जिवंतपणीच मरण यातना देणार. तिला सहजासहजी सोडणार नाही मी. तर इकडे इंद्रा मालतीच्या वागण्यामुळे खूप अपसेट झालेला असतो. तेव्हा राणी त्याला खूप प्रेमाने समजावते, मी काही दिवस मॅडमच्या समोरच येणार नाही. हेच सगळ्यांसाठी योग्य राहील. या घरासाठी मी हे सगळं निभावून घेईन. तिकडे तो विक्रांत फॅक्टरीमध्ये सगळी हुकुमशाही चालवत असतो. इंद्राने फायनल केलेलं प्रोडक्टचं डिझाईन तो परस्पर बदलायला सांगतो आणि कामगारांचा लंच ब्रेकसुद्धा कॅन्सल करतो. त्यावर कामगार नाराजी व्यक्त करत असतात. तेव्हा तो विक्रांतचा चमचा गजा एका कामगाराच्या कानाखाली हाणतो आणि चुपचाप सगळ्यांनी विक्रांत सर सांगतील ते करायचं असं म्हणतो. इकडे इंद्रा राणीला जेवण्यासाठी बोलावत असतो, पण ती म्हणते मी सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर जेवते, कारण मला मालती मॅडमच्या डोळ्यांसमोर यायचं नाही आहे. त्यावर इंद्रा म्हणतो, मग मी सुद्धा माझ्या मैत्रिणीबरोबरच जेवणार. त्यावर राणी त्याला नीट समजावून सांगते की आता तरी आपण एकत्र जेवायला नको. तिकडे विक्रांत आनंदाने उर्मिलाला उचलून गोल फिरवत सांगतो की मी आज खूप खुश आहे. आज फॅक्टरीमध्ये मीच बॉस होतो. आता फक्त त्या इंद्रा आणि राणीला संपवलं की सगळं आपल्या मनासारखं होईल. पण हे ऐकून उर्मिला आनंदात नसते. तिच्या मनात भीतीची पाल चुकचुकत असते. इंद्रा सगळ्यांना जेवण्यासाठी हॉलमध्ये एकत्र आणतो, पण कुणीही जेवायला तयार नसतं. शेवटी हट्ट धरून तो सगळ्यांना जेवण्यासाठी तयार करतोच. पण तेवढ्यात पोलीस तिथे चौकशीसाठी येतात. त्यांना पाहून तर भीतीने उर्मिलाचे डोळे गरगर फिरायला लागतात. विक्रांतसुद्धा घाबरतो. इंद्रा मालती पोलिसांना म्हणतात, पण तुम्हाला चौकशी का करायची आहे? हा घातपात का वाटतो तुम्हाला? तेव्हा ते डब्याबद्दल सांगतात. मालती विचारते, हा डबा तुम्हाला कधी आणि कुठे सापडला? तेव्हा पोलीस सांगतात, आम्हाला हा डबा सापडलाच नाही. तेव्हा राणी तिथे येते आणि म्हणते, हा डबा मला सापडलाय. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की उर्मिला सगळा दोष राणीवरच टाकते. आता पुढे काय होणार हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.